आप अपनी योग्यताओं के बारे में कुछ बताइए। मी प्रोफेसर दिगंबर विश्वनाथ बेहरे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये बायोलॉजिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयात गेली 40 वर्ष संशोधन करीत होतो आणि 2005 साली मी रिटायर झालो, तिथून निवृत्त झालो अर्थात. आणि मी माझ्या संशोधनातून जवळजवळ 50 शोधनिबंध, अनेक वैज्ञानिक ज्या मॅगझिन्स आहेत त्याच्यामध्ये माझे प्रसिद्ध झालेले आहेत, जगातल्या आणि भारतातल्या सुद्धा. आणि माझे काही विद्यार्थी अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांनी डॉक्टरेट केल्यानंतर ते गेलेले आहेत. मी 2005 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून निवृत्त झालो आणि त्यानंतर मी अमेरिकेमध्ये माझ्या मुलाकडे काही महिने गेलो होतो आणि त्या ठिकाणी TRIL.com नावाच्या एका वेबसाईटवरती मला डॉक्टर जिल बोलते टेलर यांचं भाषण ऐकायला मिळालं आणि त्या भाषणाने मला फार प्रभावित केलं. कारण त्या भाषणामध्ये त्या स्वतः मेंदूशास्त्रज्ञ असताना त्यांना जो मेंदूचा झटका आला त्या झटक्याबद्दल त्यांनी आपलं वर्णन केलं होतं. त्या झटक्यातून त्या कशा सावरल्या, गेल्या 8 वर्षामध्ये त्यांनी काय काय त्याच्याकरता कष्ट घेतले आणि त्या कुठल्या ऑर्डियल मधून किंवा कुठल्या संकटातून त्यांना जावं लागलं हे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणून मला त्याच्याबद्दल फार कुतूहल निर्माण झालं. भारतामध्ये मला माहिती आहे की हृदय विकार किंवा अशा प्रकारच्या अनेक शारीरिक विकारांबद्दल नेहमी चर्चा केली जाते, परंतु मेंदूला जो झटका येतो किंवा मेंदूला जो मेंदूचा विकार ज्याला म्हणतो त्या विकाराबद्दल फारशी चर्चा अजून फारशी झालेली नाही आहे. आणि महाराष्ट्रात तर लोकांना किती माहिती आहे ह्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, परंतु झाली नसावी असं माझं मत आहे. म्हणून मी ह्याविषयी जास्ती डॉक्टर जिल बोलते टेलर यांचा पत्ता काढून त्यांचा ईमेल त्यांना केलं आणि त्यांना सांगितलं की तुमचं भाषण मला फार आवडलं. तेव्हा त्यांनीच लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे माय स्ट्रोक ऑफ इनसाइट ब्रेन सायंटिस्ट पर्सनल जर्नी या पुस्तकाबद्दल मला सांगितलं आणि ते पुस्तक मी मिळवून वाचलं आणि त्या पुस्तकाने मी इतका प्रभावित झालो की हे पुस्तक आपण भाषांतर करायला पाहिजे. म्हणून मी त्यांना लिहिलं तसं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्याचे राईट्स पब्लिशरला विकलेले आहेत, तर त्या पब्लिशरला मी सांगून भारतातल्या जर मराठी पब्लिशर करता जर काही मदत हवी असेल तर मी करायला उत्सुक आहे असं त्यांनी मला प्रोत्साहन दिलं हे करण्यामध्ये. आणि म्हणून मी हे भाषांतर करण्याचं ठरवलं. आणि भारतात आल्यानंतर मी ज्यावेळी मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांना भेटलो आणि त्यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी या पुस्तकाचं अनुवाद किंवा भाषांतर हे प्रसिद्ध करण्याचं मान्य केलं आणि म्हणून हे भाषांतर मी केलं. या पुस्तकामध्ये डॉक्टर जिल बोलते टेलर या स्वतः मेंदूशास्त्रज्ञ होत्या. त्या हार्वर्ड मेंदू टिश्यू संसाधन सेंटरमध्ये संशोधन करीत होत्या आणि त्यांचे अनेक पेपर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पब्लिश झालेले आहेत. त्यांचं विशेष लक्ष होतं की त्यांचा भाऊ जो होता त्याला स्किझोफ्रेनिया होता आणि आपला एकमेव सख्या भावाला स्किझोफ्रेनिया का होतो आणि स्किझोफ्रेनियामधल्या लोकांच्या मेंदूमध्ये काय नेमकं चालत असावं हा त्यांचा खरा कुतूहलाचा विषय होता. आणि म्हणून त्या स्वतः मेंदूशास्त्रज्ञ झाल्या आणि त्यांनी जे मेंदूमधल्या संप्रेरक म्हणजे ज्याला एन्झाईम्स म्हणतो त्या एन्झाईम्स यांच्यामध्ये जी आदान प्रदान होते त्याविषयीचं त्यांनी जे केलेलं संशोधन होतं त्याला हार्वर्ड विश्वविद्यालयाचं पारितोषिक मिळालं होतं. एवढंच नव्हे तर ज्या मासिकामध्ये त्यांनी ते पब्लिश केलं होतं त्या मासिकामध्ये सुद्धा मुखपृष्ठावरती त्यांच्या लेखाबद्दल छापून आलेलं होतं. एवढंच नव्हे तर 2008 साली त्यांच्या एकंदर कामाबद्दल ज्या अमेरिकेतील जे संपूर्ण अमेरिकन आणि जगातल्या लोकांवरती प्रभाव करणारे ज्यांचं काम आहे अशा 100 शास्त्रज्ञांच्या मध्ये त्यांचं नाव आलेलं होतं. आणि अशा या शास्त्रज्ञांना 10 डिसेंबर 1996 रोजी अचानक मेंदूचा झटका आला. त्या दिवशी 4 तासामध्ये त्यांच्या सर्व त्या गलित गात्र झाल्या आणि मृत्यूला सामोरं जात आहोत की काय आपण असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या डाव्या मेंदूमधली नस तुटलेली होती आणि हे त्यांना स्वतः मेंदूशास्त्रज्ञ असल्यामुळे काही वेळानंतर कळलं. परंतु त्यांचा उजवा मेंदू हा व्यवस्थित होता त्यामुळे त्यांना समजत होतं, फक्त त्यांना काही बोलता येत नव्हतं. पण अशाही स्थितीत घरी एकट्या स्वतः कामावर सकाळी 8 वाजता निघालेल्या असताना त्यांना हा झटका आला आणि त्या झटक्यामध्ये त्यांच्या उजव्या हाताला सुद्धा पक्षाघाताचा झटका आला आणि त्या कोलमडून पडल्या. आणि तशाही स्थितीत त्यांनी स्वतःला सावरलं आणि टेलिफोनवरून त्यांच्यावरचे नंबर सुद्धा त्यांना कळत नव्हते, कसं नंबर आठवत नव्हते. अशा विक्षिप्त क्षणी त्यांनी बाहेरच्या जगाशी संपर्क जेमतेम साधला.